तुम्ही दमलेले आहात का? थांबा, पण माघार घेऊ नका. थोडीशी वेळ आहे ना, ही चुकीची आहे. म्हणून तुम्हाला ना खूप असं का नाही माझ्याकडून होते, का नाही माझ्याकडून होते असं वाटतंय. थोडंसं लाईफमध्ये पॉझिटिव्ह राहा, पण फक्त थांबू नका आणि माघार तर घेऊच नका. होईल ना चांगलं. तुम्ही करताय ना प्रयत्न, आहे ना विश्वास वरच्यावर. करा प्रयत्न. मी ना आज एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे आणि त्यामध्ये मी असं सांगितलं आहे की तुम्ही जर दमलेले असेल ना तर थांबा, पण माघार घेऊ नका. आपण ना एक गोष्ट चालू करतो आणि खूप थांबून जातो कि ही तो होतच नहीं है माझ्याकडून, ये तो मेरे से हो ही नहीं रही है, चीज़ हो नहीं रही है. तो उस चीज़ में ना आप थोड़े टाइम के लिए ना आराम ले लो, रेस्ट ले लो, रुक जाओ, थांबून जा, पण फक्त माघार घेऊ नका. आणि माघार जरी घ्यायचं असेल ना तर थांबा, दुसरं काही प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले, तुम्ही तेच प्रयत्न करताय आणि ते सक्सेसफुल होतच नाहीये, तर दुसरी लाईन निवडा, पण फक्त माघार घेऊ नका. कारण की आपण म्हणतो ना, हार्डवर्क ऑलवेज पे ऑफ. तुम्ही जितकी मेहनत कराल ना तितकं तुम्हाला भेटेल. आणि तो वरचा आहे ना, तो बघतोय, सर्व काही बघतोय. तुम्ही किती प्रयत्न करताय, तुम्ही तुमच्या मध्ये काय काय तुम्ही ग्रोथसाठी, तुमच्या ग्रोथसाठी तुम्ही काय काय प्रयत्न करताय, हे वरच्या मतलब भगवान देख रहा है. आणि तुम्ही करताय ते खूप मोठी गोष्ट आहे. कारण की लोक तर करत पण नाही, ते डिपेंडेंट असतात कोणावर तरी. छोटा सा स्टार्ट करने के लिए भी बहुत ज़्यादा बोलते हैं ना, बड़ा जिगरा लगता है. तो मेरी बात हमेशा याद रखो की थांबा, थकलेले असणार तर, पण फक्त माघार घेऊ नका. माघार घेतलं तर काय होणार, तुम्ही तिथेच येऊन जाणार परत. सर्व काही अनुभव तुमचे, तुम्ही जे आतापर्यंत केलेले आहे ते वाया जाणार. आणि तुमच्याकडून ते नाही होत असेल तर ते तुम्ही दुसऱ्याकडे लावा, दुसरी काहीतरी लाईन चूज करा. कारण की तुमच्याकडे आता अनुभव आहे की तुम्ही क्या गलत किया था, वो चीज़ अब तुम इसमें सही करो. आणि हो, माझं जे बोलणं आहे ना ते म्हणजे हिंदीमध्ये पण राहील, कारण की मला जास्त मराठी जमत नाही. आणि हो, व्हिडिओ चांगला वाटलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. श्री शिवाय नमस्तुभ्यम.